ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस। ज्यांना वारकरी संप्रदायाचा कळस असं संबोधलं जातं त्या संत तुकाराम महाराज यांचं जन्मगाव देहू। पंढरीच्या विठोबाचे निस्सीम भक्त असलेल्या तुकोबांनी याच देहू परिसरात साधना केली। इंद्रायणी नदीच्या काठी वसलेलं देहू गाव आणि आसपासचा परिसर आजही तुकोबांच्या विठ्ठल भक्तीची साक्ष देतात। वारकरी संप्रदायाला मानणाऱ्या लाखो वैष्णवांना तुकोबांच्या देहूचा कधीच विसर पडत नाही। उजळावया आलो वाटा म्हणत तुकोबांनी देहू नगरीतून वैष्णवांना परमार्थाची वाट दाखवली। याच देहू नगरीचं दर्शन डिजिटल प्रभातच्या देहू दर्शन या व्हिडिओ मालिकेतून घेणार आहोत। मुख्य मंदिरापासून जवळच संत तुकोबांचे जन्मस्थान मंदिर आहे। विठोबा रखुमाई मंदिराच्या महाद्वारापासून डाव्या बाजूला हे मंदिर आहे। मित्रो, कधी कुणाला कशासाठी आर्थिक गरज लागेल याचा काहीच अंदाज येत नाही, पण आलेल्या परिस्थितीला आणि अडचणीला सामोरं तर जावंच लागतं। अशा वेळी कामी येतं आपल्या घरातलं सोनं। बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात, शिवाय 0 प्रोसेसिंग फी। तर मित्रो, त्वरा करा आणि गोल्ड लोनसाठी bankofmaharashtra.in वर लगेच अर्ज करा। बँक ऑफ महाराष्ट्र। हे जन्मस्थान मंदिर म्हणजेच तुकोबांचे राहते घर होते। यामुळेच हे मंदिर एखाद्या घराप्रमाणे दिसतं। तुकोबांच्या काळातील घर अथवा अवशेष आता उरले नसून सध्या दिसतं ते बांधकाम नंतर केलेले। हे बांधकाम सुद्धा जुन्या पद्धतीचे। जन्मस्थान मंदिरात प्रवेश केल्यावर आपल्याला एक छोटेखानी लाकडी सभा मंडप लागतो। याचं बांधकाम साधारण 70 वर्षांपूर्वी मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी वैकुंठगमन त्रिशताब्दी सोहळ्यानिमित्त केलंय। दरवाजा समोरच तुकोबांच्या वंशजांची निवासस्थानं असून उजव्या बाजूला उंचावर गाभारा आहे। सभामंडपातून पायऱ्या चढून गेल्यावर गाभारा लागतो। येथे उंच चौथऱ्यावर तुकोबांची मूर्ती आहे। ही मूर्ती काळ्या पाषाणाची असून पांडुरंगाप्रमाणेच हात कमरेवर ठेवलेली आहे। मूर्तीला चांदीचे डोळे बसवलेत। गळ्यात तुळशीची माळ आहे। मूर्तीस धोतर, बाराबंदी, पागोटे असा पोशाख करतात। गाभाऱ्याच्या उजव्या बाजूस एका खोलीत तुकोबांच्या पत्नी जिजाबाई यांची मूर्ती आहे।